तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे यूट्यूबमध्ये. तर मित्रांनो, आज मी चालले विरार का जीवदानी माते दर्शनाचा. तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कंटिन्यू. तर आता आपण रिक्षाच्या इथे जाऊया, तुमचा आजचा पूर्ण प्रवास वगैरे सर्व दाखवणार आहे. तर आता मी सध्या गावराईपाड्यामध्ये आहे. तर आता आपण जीवननगरच्या इथे येऊन रिक्षा पकडला, शेअरिंग रिक्षा. तर आता मित्रांनो, आपण थोड्या वेळा नालासोपारा स्टेशनला पोहोचलो. तर आपल्यासोबत दादा करा बघा. तर आता आपण तिकीट काढला होता. आपण चाललं विरार का, विरार का जाणार. तर आज 31 तारीख आहे. तर गर्दी बघा मित्रांनो किती आहे. आता आपली थोड्या वेळाने ट्रेन येईल. ट्रेन येईल आपली. तर जाऊया आपण. तर आता आपण ट्रेनमधनं उतरलो. गर्दी बघू शकता बोला. तर आपण स्टेशनवरसून रिक्षा नाही येईल. तर इकडे हॉटेल्स वगैरे दुकानं आहे बघा. तर आता आपण मंदिराकडे चालला. मंदिर वगैरे. तर चला आता आपण वरती जाऊया मंदिराच्या दिशेने. तर या मंदिराला मित्रांनो 1400 पेक्षा जास्त पायऱ्या आहेत. मी भरपूर म्हणजे यूट्यूबर आहेत, त्यांचे म्हणजे व्हिडिओ बघितले होते इकडचे. तर ते बोलताना बोलले होते की 1400 पायऱ्या आहेत. तर मित्रांनो, नवसाला पावणारी अशी माता आहे जीवदानी माता. तर आता थोड्याच वेळानं आपण पोहोचू. हे बघा, या साईडला पाणी पूर्ण मंदिराच्या इकडे या साईडला चढवतं. आम्हाला असं म्हणजे साधं चलायला दम लागतो. तर हे इतके मेहनत करतात. हे बघा, प्लॅस्टिक पिशवी वापरण्यास म्हणते. तर आता आपण मंदिराच्या इथे पोचलो. प्रसादी इकडे भेटते मित्रांनो. कॅमेरा अलाउड नाही तर प्रसादी. तर इकडे श्री वारवडा देवीचं मंदिर आहे. ते बघा, आपला का मेन मंदिराचा कॅमेरा अलाउड नाही आहे. तर इथून बघा मित्रांनो, संपूर्ण विरारचं दर्शनाचं होतं. तर इकडे बघा मित्रांनो, गोमातेचं मंदिर आहे. तर आता मित्रांनो, थोड्या वेळा आरतीची सुरुवात होईल. तुम्हाला दाखवणार आहे. जर म्हणजे व्हिडिओ काढून दिला नाही तरी दाखवणार आहे, कारण इकडे व्हिडिओ काढून वगैरे पण त्या मोबाईल वापरून पण देतो. तर आता मित्रांनो, थोड्याच वेळामध्ये आरतीची सुरुवात होणार आहे.
तर इकडे श्री कालभैरव यांचं मंदिर आहे आणि इकडे पैसे टिकवले जातात आणि इकडे श्री महाकाली मंदिर आहे. तर हा बघा इकडे मंदिराचा कळस आहे. तर आपल्या उतरताना इकडे कासवाचे लागतं. कासव म्हणजे देवाचा अवतार आहे. देवाचा अवतार आहे कासव. श्री जीवदानी देव संस्थानकडून प्रसाद आहे इकडे. आपलं काही जेवण घरी केलेलं असल्यामुळे आपण काही इकडे आता जाणार नाही, कारण घरी सांगून पण दिलेलं नव्हतं की इकडे जाणार आहोत. तर मित्रांनो आता आपण चाललो घरी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.